नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या 2 भागामध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. तेव्हा आपण नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळ आणि महापूर आणि ढगफुटी ह्याच्याविषयी आपण माहिती घेतली. त्यांचे परिणाम काय होतात आणि त्यांच्या उपाययोजना कोणत्या केल्या जातात यांच्याविषयी आपण माहिती घेतली. आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर वीज पडणे आणि विजेची काही वैशिष्ट्य आणि विजेपासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आपण वीज पडणे, आता वीज पडणे ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्तीच आहे. तर ह्याच्या अगोदर वीज पडणे ह्याच्या अगोदर मला तुम्ही सांगा की वीज निर्माण कशी होते. आणि तुम्हाला हे माहिती आहे कारण तुम्ही हे स्थितिक विद्युत ह्या पाठामध्ये तुम्ही शिकलेला आहात की वीज निर्माण कशी होते. तर वीज कशी निर्माण होते तर आकाशामध्ये ढग आणि हवा हे घासले जातात एकमेकांना आणि त्या घर्षणामुळे काय होतात तर वरील ढग धनप्रभारित होतात आणि खालील ढग कसे असतात तर ऋणप्रभारित होतात. आणि मग खालील ढगांच्या तळाचा ऋणप्रभार हा जमिनीच्या प्रभारापेक्षा जास्त जास्त असल्याने काय होतो तो टप्प्याटप्प्याने जमिनीकडे वाहू लागतो. आणि ही जी घटना आहे ही एका सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये घडते. आणि मग या विद्युत प्रवाहामुळे काय होतं तर उष्णता, ध्वनी आणि प्रकाश ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारे वीज निर्माण होते. आता वीज पडणे म्हणजे काय ते आपण आता पाहूया. लाइटनिंग स्ट्राईक. तर जेव्हा विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना तर विद्युत प्रभारित ढग कसे होतात आकाशामध्ये निर्माण होतात ते आपण आता पाहिलं की घर्षण होतं हवेमध्ये आणि ढगांमध्ये घर्षण होतं आणि मग काय होतं विद्युत प्रभारित ढग बनतात. आणि मग विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारती, झाडे यांच्याकडे वीज आकर्षित होते. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यांवर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. आपण प्रवर्तनाने कसा विद्युत प्रभार निर्माण होतो हे सुद्धा आपण स्थितिक विद्युत या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आणि मग ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो आणि मग वीज पडते. ह्यालाच काय म्हणतात तर वीज पडणे म्हणतात. आता तुम्हाला मी एक माहिती देते ती तुम्ही ऐका की विजेचे तापमान आहे ना ते सूर्यापेक्षा खूप जास्त आहे. सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त आहे. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा आकाशातच असतात. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये 2 ढगात किंवा ढग आणि जमिनीदरम्यान निर्माण होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. किती तर दर सेकंदाला 40 विजा चमकतात. आणि विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा ही जास्त असते. काय तर विजेमुळे जे निर्माण होणारे तापमान आहे ते सूर्याच्या तापमानापेक्षा सुद्धा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते. काय होते तर एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज येतो. आपल्याला वीज चमकून गेल्यावर कसा आवाज येतो, खूप मोठा कडाडून आवाज येतो की नाही आणि आपण घाबरतो. मग तो आवाज का येतो कारण हवेचे काय होते प्रसरण पावते आणि मग मोठा कडाडण्याचा आवाज येतो. तुम्हाला मुलांना माहिती आहे का की विजा पडतात हे तर आपल्याला माहितीच आहे. आपण निरनिराळ्या न्यूजमध्ये पाहतो आज वीज पडून ह्याचा मृत्यू झाला, त्याचा मृत्यू झाला. पण तुम्हाला माहिती आहे का विजा ह्या खुल्या मैदानात जास्त पडणार सर्वाधिक प्रमाणात खुल्या मैदानात पडतात. कुठे तर खुलं मैदान असेल, ओपन जे ग्राउंड असतं तिथे पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर वीज प्रभावित व्यक्ती ज्याला विजा हे जेव्हा वीज पडली आणि ज्या माणसाच्या अंगावर वीज पडते तेव्हा ती व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जागतिक स्तरावर कमी आहे. पण तरी पण कमी असले तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे दीर्घकालीन परिणाम झालेले आहेत. वीज प्रभावित व्यक्तीचा त्वरित इलाज केल्यास प्राण वाचवता येतात. त्याला लगेच ज्याच्यावर वीज पडलेली आहे मग अशा व्यक्तीला लगेच जर इलाज केला
तर काय होते, त्याचे प्राण वाचू शकतात. विजेचा आघात झालेल्या ठिकाणचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात, म्हणजे खुल्या मैदानात वीज पडण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. तर कमी प्रमाण कुठे आहे, तर झाडाखाली व पाण्याजवळ आहे. कुठे, झाडाखाली आणि पाण्याजवळ वीज पडण्याचे प्रमाण हे कमी आहे. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडलेल्या आहेत. ही वस्तू म्हणजे एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना या अशा वीज पडण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. तर आता विजेमुळे आपल्याला कळलं की वीज पडून काय होतं, तर वीज पडून आपल्याला म्हणजे हानी होते, म्हणजे म्हणजे काही वेळा तर मृत्यू पण येतो. पण जरी मृत्यू नाही झाला, म्हणजे मृत्यू नाही आला तरी पण त्याचे परिणाम आपल्याला दीर्घकालीन भोगावे लागतात. मग असं वीज कडाडत असताना आपण कुठली दक्षता घ्यायची? आपण दक्षता घेतली तर आपण त्याच्यापासून वाचू शकतो, म्हणजे विजेपासून आपण म्हणजे आपले संरक्षण करू शकतो. आपण आपले नातेवाईकांचे, आपल्या मित्रांचे. मग ते कशा प्रकारे आपण दक्षता घ्यायला पाहिजे ते आपण आता पाहूयात. तर मैदानात झाडाखाली आपण उभं नाही राहायचं, कारण का आपण बघितलं की खुल्या मैदानात जास्त प्रमाण असतं, वीज पडण्याचं प्रमाण हे कुठे, खुल्या मैदानात जास्त असते. तसेच उंच ठिकाणी झाडावर चढायचं, उंच ठिकाणी पण जायचं नाही. जर विजा चमकत असतील तर आपण खुल्या मैदानात जायचं नाही. त्यामुळे काय होतं, तर आपण म्हणजे विजेपासून आपण सुरक्षित राहू शकतो घरी. किंवा झाडावर चढायचं नाही. विजेचे खांब, टेलिफोनचे खांब, माहिती ना, विजेचे खांब असतात ना गावामध्ये, टेलिफोनचे खांब, टॉवर असतात, आजकाल सगळ्या मोबाईलचे टॉवर्स आहेत, इत्यादी जवळ उभे राहायचं नाही. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकायचं नाही. तारा असतात ना, त्याला म्हणजे कंपाऊंडला ज्या तारा बांधलेल्या असतात त्याला टेकायचे नाही. दुचाकी वाहनं, सायकल म्हणजे स्कूटी, बाईक, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जायचं. जर आपण रस्त्यामध्ये असो, बाईक चालवत असो आणि खूप विजा चमकतात तर आपण काय करायचं, गाडी बाजूला लावायची आणि सुरक्षित ठिकाणी जायचं. किंवा पाण्यामध्ये असो, म्हणजे आपण नौकेत असो, तर काय करायचं, आपण तिथून लगेच सुरक्षित जागी जायचं. आता एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नये, म्हणजे क्राऊड करू नये. कळलं? 2 व्यक्तीमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्यायची. 2 व्यक्तीमध्ये किती अंतर पाहिजे, तर 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्यायची. आणि प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरायची नाहीत. म्हणजे जेव्हा आपल्याला बाहेर विजा चमकतात तेव्हा काय करायचं, प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरायची नाहीत. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करायचा नाही. आता आपण जरी वीज चमकत असो तरी पण आपण मोबाईलवर तुम्ही गेम तर खेळतच राहता, पण तसं न करता मोबाईलला हात सुद्धा लावायचा नाही. दूरध्वनी म्हणजे टीव्ही आपल्या म्हणजे सगळे बंद करून टाकायचे. चालू म्हणजे कुठलीही विद्युत उपकरणे आपण वापरायची नाहीत. पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवायचं. म्हणजे पायाखाली काय ठेवायचं, तर कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पाचोळा ठेवायचा. की त्याच्यामुळे काय होतं, तर हे काय आहेत सगळे लाकूडमध्ये काय होतं, प्लास्टिक, गोणपट, कोरडा पालापाचोळा ठेवायचा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसायचं. काय, तर दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसायचं. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडायचं. म्हणजे जे कोणी स्विमर असतील, स्विमिंग करत असतील, मच्छीमारी करत असतील तर त्यांनी काय करायचं, पाण्यातून लगेच बाहेर यायचं आणि सुरक्षित ठिकाणी राहायचं. पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. म्हणजे आपला तर विजा चमकतायत, मग आपण उगाचच कशाला बाहेर जायचं, आपण आपल्या घरी राहायचं. आणि आपल्या घरात आपण सगळ्यात जास्त सुरक्षित, घर हे आपलं सगळ्यात जास्त सुरक्षित ठिकाण आहे. म्हणून आपण अशी काळजी आपण घ्यायची, म्हणजे तर आपण आपले स्वतःचा बचाव करू शकतो. आणि आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना असं हे सगळं सांगायचं की जेव्हा वीज चमकतात तेव्हा तुम्ही बाहेर पडू नका, किंवा तुम्ही जिथे असाल तिथे सुरक्षित जागी जा आणि मग तिथे सुरक्षित राहा.
ह्याच्यामुळे काय होतं, आपण वीज जर पडली वगैरे तर त्याच्यापासून आपण आपला बचाव करू शकतो. मुलांनो, तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण वीज पडणे, म्हणजे वीज कशी निर्माण होते आणि वीज पडल्यामुळे काय म्हणजे काय होतं, म्हणजे आपण म्हणजे काही जणांना म्हणजे मृत्यू येतो किंवा काही वेळा काय होतं तर त्याचे परिणाम म्हणजे जे वीज प्रभावित जी व्यक्ती असते त्याला खूप दिवस त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि मग विजेपासून आपण संरक्षण करण्यासाठी काय करायचं, म्हणजे बचाव करण्यासाठी आपण काय करायचं, तर आपण असं उंच जागी नाही जायचं किंवा काय म्हणजे विद्युत उपकरणे बंद ठेवायची, मोबाईलला हात लावायचा नाही, टीव्ही बंद करायची, अशा सगळ्या आणि सुरक्षित जागी आपण जायचं आणि आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना सुद्धा सुरक्षित जागी ठेवायचं. आणि जेव्हा विजा चमकतात तेव्हा आपण बाहेर पडायचं नाही. आपलं पक्कं घर हेच आपलं काय सुरक्षित ठिकाण आहे. तर आपण आजच्या भागामध्ये हे शिकलो, म्हणजे वीज पडणे ही नैसर्गिक आपत्ती आणि ह्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आणि आता आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत मुलांनो, तर पुढच्या भागामध्ये आपण सुनामी, भूकंप याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का आस विद्यालय, तर आस विद्यालय हे भारतातील पहिले ऑनलाईन स्कूल आहे. तर ह्या स्कूलमध्ये काय आहे तर 6वी ते 10वी पर्यंतचे पूर्ण सिलेबसचे क्लासेस तुम्हाला मिळतील आणि सगळ्या विषयांचे, म्हणजे कुठले तर मराठी, इंग्लिश, हिंदी, सोशल सायन्स, मॅथ्स, ICT या सगळ्या विषयांचे पूर्ण सिलेबसचे क्लास तुम्हाला मिळतील. आणि पुन्हा तुम्हाला म्हणजे अनलिमिटेड टेस्ट मिळतील आणि तुम्हाला जे टीचर्स आहेत त्यांची वेळोवेळी तुम्हाला मदत होईल. मग मुलांनो, तुम्ही ह्या ॲपबद्दल तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या नातेवाईकांना ह्याच्याबद्दल सांगा, म्हणजे ह्याची माहिती द्या. ओके, धन्यवाद.